हम्म नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. साबुदाणा बघून असं वाटलं साबुदाणा खिचडी करतोय, अजिबात नाही. तर आज की नाही आपण नायलॉन चिवडा कसा करायचा जो वर्षभरासाठी टिकतो ते बघणार आहोत. आणि यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत, तेही बघूयात, जेणेकरून तुमचा जो नायलॉन चिवडा आहे तो पुटकला पुटकला न होता टपोरा टपोरा होईल. आणि काय काय त्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स आहेत ना, त्याही बघून घेऊयात. तर सगळ्यात आधी 1 कप साबुदाणा घ्यायचा. बरं, अजून सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा. आणि हा मेजरिंग कप आपला मधुराज रेसिपीचा आहे, तुमच्याकरता खास घेऊन आले आहे. फक्त कप नाही आहे, कप आणि स्पूनचा सेट आहे. madhurajrecipeclub.com या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता, किंवा व्हॉट्सॲप नंबरची लिंक देते, तिथे जाऊन फक्त ऑर्डर मेजरिंग कप इतकं व्हॉट्सॲप करा, तुम्हाला हे कप घरपोच पाठवण्याची सोय करण्यात येईल. छान जाडजूड आहेत, वजनदार आहेत आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहेत. यामुळे काय होईल, तुमच्या रेसिपी आणि प्रत्येक पदार्थ अचूक आणि प्रमाणबद्ध होईल. तर 1 कप साबुदाणा घ्यायचा. पहिली आणि महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते. हा साबुदाणा विकत आणताना आहे ना, बाजारात जितका मोठ्या आकाराचा टपोरा साबुदाणा मिळेल तितका मोठ्या आकाराचा विकत आणा. म्हणजे नायलॉन चिवडा आपला पिटुकला इटुकला नाही होणार, जरा बऱ्यापैकी फुलेल. त्यामुळे साबुदाणा निवडताना असा मोठ्या मोठ्या आकाराचा चणीचा घ्या. पुढची महत्त्वाची टीप म्हणजे खिचडी करण्यासाठी आपण त्या साबुदाण्यावरचा पूर्ण स्टार्च काढून टाकतो, पण हा चिवडा करताना स्टार्च अजिबात काढायचा नाही, किंवा कमीत कमी. त्यामुळे पाण्यामध्ये फक्त एकदाच हा मी धुवून घेणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेळा नाही. एकदाच धुवायचं आहे, फार त्याला मी मिसळत देखील नाही आहे, त्यातलं पाणी निथळून काढायचं. आता पुढची महत्त्वाची टिप म्हणजे साबुदाणा भिजवताना ना, खिचडीसाठीचा आपण साबुदाणा मोकळा मोकळा भिजवतो, पण यासाठी थोडंसं, अगदी थोडंसं 2 ते 3 सेंटीमीटर पाणी जास्त वर ठेवायचं. कारण हलकासा जास्त भिजलेला साबुदाणा आपल्याला हवा आहे, म्हणजे तो छान वाफवून निघतो. मोकळा फडफडीत साबुदाणा आपल्याला नाही भिजवायचा. त्यामुळे चला, कप आहे तर कपनेच पाणी मोजून घेऊया. 1 कप पाणी पूर्ण घेतले. साबुदाण्याच्या खाली थोडंसं पाणी आहे, 2-3 चमचे. येस, हे झालं. नॉर्मल आपण साबुदाणा भिजवला तर इतकं वर 1 बोट किंवा नगभर पाणी आपण ठेवतो. आता थोडंसं, अगदी 1 चमचा पाणी यामध्ये जास्त ठेवूयात. 3 तास हा साबुदाणा मुरण्यासाठी ठेवूयात. वेळ असेल तर रात्रभर ठेवला तरी काही हरकत नाही. छान असा टपोरा फुलला साबुदाणा, पण खाली थोडं पचपचित पाणी देखील आहे. हे आपल्याला असंच करून घ्यायचं. हे बघा, मस्त टुमटुमीत फुगला आहे आणि पाण्यामध्येच आहे बऱ्यापैकी. पाणी मी अजिबात काढलं नव्हतं साबुदाण्यात. चला, आता हा साबुदाणा एक स्टीमरची प्लेट घ्यायची. हे बघा, पाणी घेतली तरी काही हरकत नाही, साधी प्लेट घेतली तरी काही हरकत नाही. या प्लेटमध्ये छान असा पसरवून घ्यायचा. 2 साबुदाण्यामध्ये थोडासा गॅप ठेवा, म्हणजे ते फुलतील छान, अगदी चिकटून नको. चला, आता इथे स्टीमरमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये ही प्लेट ठेवायची आणि यावर ठेवायची. झाकण लावायचं आणि 10 मिनिटं व्यवस्थित हे स्टीम करून घ्यायचं, म्हणजे आतपर्यंत साबुदाणा फुलला पाहिजे. हे वाफवून निघते तोवर इथे दुसरी माझ्याकडे आणखी एक प्लेट आहे, त्यामध्ये हा साबुदाणा घालून द्यायचा, म्हणजे मग वेळ वाचतो. आता अगदी महत्त्वाची टिप आहे. हे ना 1-2 मिनिटात नाही होत. जरी तुम्ही झाकण काढलं तरी वाटलं तरी 1-2 मिनिटात नाही होत, कारण साबुदाणा आतपर्यंत ट्रान्सलुसंट झाला पाहिजे. त्यामुळे कमीत कमी 8 ते 10 मिनिटं तरी हे वाफवलं जाणं गरजेचं आहे. आता पुढची आणि महत्त्वाची टिप म्हणजे, जर तुम्हाला टायमर सेट करून जमत नसेल, हे करणं धाकधूक असेल, तर हा साबुदाणा छान शिजलाय हे कसं ओळखायचं तुम्हाला दाखवते. हे बघा, हा साबुदाणा एकूण एक साबुदाणा असा काचेसारखा दिसतो, एकदम ट्रान्सपरंट झाला. हा आधीचा साबुदाणा बघा, आणि हा आत्ताचा बघा, छान असा काचेसारखा चकचक चकचक करतो. तरी पण काही दाणे आहेत ना, जरा पांढरे दिसतात, त्यामुळे मी आणखी 1 मिनिट करणारच असते.
आता हे काढून गॅस बंद करते, नाहीतर गॅस बंद करा, नाहीतर ती वाफ चपकन हातावर येईल आणि पोळेल हाताला, त्यामुळे काळजीपूर्वक करा. आत जरा जरी पांढरट राहिला ना हा साबुदाणा तर तो फुगणार नाही तळताना, म्हणून हा असा करून घेणं गरजेचं आहे. आता हा लगेच इथे थंड पाण्यात ठेवायचा. आणि आता पुढची प्लेट यामध्ये घालूया. हा साबुदाणा ना असा पाण्यामध्ये मोकळा करून घ्यायचा. जरा प्लेटला चिकटल्यासारखा होतो, पण मोकळा करून घ्यायचा. थंड पाण्यात ठेवला ना की छान मोकळा मोकळा होतो. हा मोकळा करून घ्या चमच्याने, नाहीतर आहे ना गोळे गोळे राहतील याचे, म्हणून हे मोकळं करून घेणं अगदी गरजेचं आहे. आणि हे असं पाण्यातच तुम्हाला मोकळं करून घ्यावं लागणार आहे. बघा छान असा टुमटुमीत फुगलाय साबुदाणा. आता पुढची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे वाळत घालण्यापूर्वी ना इतक्या पचपटीत पाण्यासोबत नका घालू, यातलं पाणी पूर्ण निथळून ठेवूया. अशा मोठ्या स्टीलचा एखादा चांगली पसरवून घ्या, म्हणजे पुन्हा चिकटणार नाही. पूर्ण पाणी निथळून घेऊया. थोडा वेळ पाणी निथळण्यासाठी ठेवूया. आता हा बाहेरचा आमचा कॉफी टेबल आहे. यावर एक प्लॅस्टिक कागद मी अंथरून ठेवलाय. प्लेट ताटल्यांमध्ये हे केलं तरी चालेल, पण मी बाहेर करते आणि कागद उडू नये म्हणून भरपूर चिमटे लावलेत, कारण प्रचंड हवा असते इथे. पूर्व पश्चिम घर आहे, त्यामुळे आता यावर हे घालूया. आता हे घालताना आहे ना कागदावर असं सुट्टं सुट्टं करून घाला, नाहीतर काय ना ते चिकटून बसते. चिकटले हरकत नाही, मोकळे करायचं ते. हवं तर एक थंड पाण्याची वाटी ठेवा, म्हणजे ते सुटे होतात. थोडा पाण्याचा हात लावला की असं पसरवूनच घाला. आणि गोळे झाले असतील, चिकटले असतील तर ते सोडा. हे सोडायचं थोडे कष्ट पडतात, पण हे सोडा म्हणजे तळताना ते सुट्टे सुट्टे तळले जातात. ते वाळत घातलं तोवर पुढची बॅच पण तयार झाली. आता हे वाफवून झालं की आता हे काढूया आपण बाहेर. पण सगळ्यात महत्त्वाची टीप, हे बाहेर काढलं की थंड पाण्यात ठेवायचं लगेच प्लेट. बरं, थंड पाण्यात ठेवलं ना की त्याचा साबुदाणा मोकळा करून, म्हणजे माझं काय सजेशन राहील, एक मोठं पातेलं घ्या, त्याच्यात प्रत्येक वाफवलेला साबुदाणा काढून घ्या, पोर करा, एक 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 खेळत बसण्यापेक्षा. आणि तो वाफवलेला साबुदाणा मोठ्या पातेल्यात मुरण्यासाठी अर्धा तास ठेवा. 30 ते 40 मिनिटं ठेवा वाफवलेला साबुदाणा मोठ्या पातेल्यामध्ये. ते केल्याने काय होतं, साबुदाणा टम्म फुगतो. म्हणजे आपण विकत आणतो ना नायलॉनचा साबुदाणा, अगदी तितका मोठा तो फरारतो, मोठा होतो. तुम्ही जर लगोलग काढलं, गार केलं आणि लगोलग कागदावर टाकलं तर ते बारीक 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 साबुदाण्यासारखे राहतील. दोन्हीतला फरक मी तुम्हाला दाखवते. दोन्हीही बॅचेस मी केल्यात, त्यामुळे लगोलग काढून पाण्यात ठेवून लगोलग तुम्ही टाकले तर बारीक राहील आकाराने. पण सगळी बॅच तुम्ही तयार करा. एक मोठं थंड पाण्याचं पातेलं घ्या, त्याच्यामध्ये साबुदाणा तो राहू देत अर्धा पाऊण तास, आणि मग कागदावर स्प्रिंकल करा, म्हणजे तो असा मोठा टपोरा राहतो. बघा छान मस्त ट्रान्सलुसंट झाला आहे. काढून पाण्यामध्ये थोडंसं पाणी घालत, म्हणजे ते पटकन थंड होईल आणि सुटते. तर या प्रोसेसमध्ये हे 3दा मी वाफवून घेते. ही तिसरी बॅच आहे, शेवटची. 1 कप साबुदाणा होता, 3 बॅचेसमध्ये तो व्यवस्थित वाफवून निघतो. आता सुकवण्यासाठी म्हणाल तर हा पूर्ण 2 ते 3 दिवस सुकवून घ्यावा लागतो कडकडीत उन्हामध्ये. पहिले हवं तर फॅनच्या हवेखाली सुकू दे, छान एअर ड्राय होऊ दे, आणि मग पुढचा म्हणजे हलकासा तो सुकला गेला की मग मात्र कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस छान आतपर्यंत कोरडा फटक होईपर्यंत सुकवून घ्यायचं. नायलॉन साबुदाणा इथे छान मी सुकवून घेतला आहे, मस्त दिसतोय. एकदम गारा पडतात की नाही तसा एकदम चकाकी त्याला आली, कमाल झाला आहे. आता हा तळायचं. एका वेळेस खूप नका घालू, थोडं थोडं घालून फुलवून घ्या. बघा काय छान फुलतोय, वा वा. एकूण एक साबुदाणा फुलून वर येते. आता हा काढूयात. वा, विकतचा आणतो की नाही नायलॉनचा साबुदाणा, अगदी तसा फुललाय. टिश्यू पेपरवर. चला आता थोडासा किस आहे गेल्या वर्षीचा, तोही तळून घेते.
बटाट्याचा किस आहे, बघा मस्त फुलला, लगेच काढायचा. आणि आता अर्थातच शेंगदाणे तळून घेऊयात. साधारण एक पाव कप तरी शेंगदाणे घ्यायचे आणि छान खरपूस तळून घेऊयात. शेंगदाणे छान तळून झाले की काढूयात आणि या चिवड्यावर घालूयात. आता हा मी मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतला, कारण आपल्याला हा नंतर मिसळायचा देखील आहे. त्या झाऱ्यामध्येच मिरची घालणार आहे, बारीक चिरलेले मिरचीचे तुकडे, आणि हे असेच तळून घ्यायचे, छान कुरकुरीत करायचे. मिरची छान कुरकुरीत तळून झाली, गॅस बंद करायचं. यातलं तेल पूर्ण निथळायचं. रंग बदलला आहे बघा मिरचीचा. तेल पूर्ण निथळून घेऊन यामध्ये घालूयात. तर या प्रमाणात म्हणजे 1 कप फक्त साबुदाणा घेतला होता, त्यातलं अर्ध तळलंय, अर्ध या परातीमध्ये आहे. अर्ध्यामध्येच हे पूर्ण मोठी गच्च प्लेटभर झालेलं आहे. आता याला थोडंसं मीठ घालूयात चवीपुरतं, खूप सारी पिठी साखर. या चिवड्याला जी मेन चव असते ती साखरेचीच असते, त्यामुळे बऱ्यापैकी साखर घाला. जवळपास 3-4 चमचे तरी साखर हवी. आणि हे मिसळायचं. चिवडा कमाल दिसतोय, टेस्ट झालीच पाहिजे, इतका सुंदर दिसतोय तो पांढरा शुभ्र. कुठेच तो आत चेपला गेला नाहीये, एकदम हलका आणि खुसखुशीत आहे. पोकळ होतं एकदम. हे असा आतपर्यंत फुटला जातो, अजिबात कडक नाही राहत. अजून मिसळायचं बाकी आहे. मिसळणारे परातीमध्ये काढून मिसळून थंड झालं की हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. हा 1.5 महिना छान राहतो, काहीच होत नाही. छोट्या छोट्या झिपलॉक बॅगमध्ये ठेवू शकता, जेव्हा हवं तेव्हा काढून खाऊ शकता. पण कमाल लागते, कमाल चव येते. आणि विकत जो नायलॉनचा चिवडा येतो ना, त्यापेक्षाही हा भारी होतो, एकदम पोकळ आणि खुसखुशीत तयार होतो. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं मधुराज रेसिपी. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.